आता आपण कॉलेजचे असाइनमेंट असू दे, क्लासमधले काही प्रॉब्लेम्स असू दे, प्रोग्राम्स असू दे, तुम्ही पहिले काय करता, चॅट जीपीटी करता, बरोबर. चॅट जीपीटी करून त्याच्यामध्ये जे काही कोड येईल तो कोड डायरेक्ट आहे तसं लिहून काढायचा आणि सबमिट करायचा. काय एक्झाम मला माहिती नाही, मुलं असं करतात, बरोबर ना. कॉलेजच्या असाइनमेंट साठी तर करतातच. तर जो कोड तुम्हाला चॅट जीपीटी देतोय तो कोड तुम्हाला ऍटलीस्ट समजला तरी पाहिजे. आता याच्या पुढचे आतापर्यंत जे प्रोग्रामिंग मधले चॅलेंजेस होते ना, ते चॅलेंजेस वेगळे होते. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला एखादी प्रॉब्लेम स्टेटमेंट दिले किंवा कंपनीमध्ये जेव्हा जॉब करायची वेळ येते किंवा प्रोजेक्ट होतो तेव्हा तिथे तुमच्या समोर डायरेक्ट सोल्युशन हे बी आतापर्यंत नव्हतं. तुम्हाला सगळं स्क्रॅच पासून लिहावं लागत. आता चॅट जीपीटीमुळे किंवा एआय एजंट्समुळे झालं काय, पार्शियल कोड तुम्हाला मिळतात. तुम्हाला हवे तसे ते चेंजेस करून तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये युज करायचे. आता हे चॅलेंजेस आहेत, आता सगळं अवेलेबल आहे. चॅलेंजिंग काय, आपल्याला हवाय तसा ऑप्टिमाइज करून तो कोड युज करता आला आणि त्यासाठी तुम्हाला बेसिक कुठल्याही लँग्वेजचा सिंटॅक्स समजणं गरजेचं.